सांगितलं। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या युवक युवतींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी 2 दिवस सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली। दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण केवळ वसतिगृह प्रवेशाअभावी थांबू नये यासाठी आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिली। वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा किमान 30 वर्ष असावी या मागणीच्या अनुषंगानेही सकारात्मक विचार करण्यात आला आहे। यावर्षी नवीन शासन निर्णय लागू झाल्यामुळे वयाची 30 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये अशा विद्यार्थ्यांना स्वयं योजनेच्या धर्तीवर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विभाग सहकार्य करणार आहे असं ते यावेळी म्हणाले।